कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। सध्या कर्जत खालापूरच्या राजकीय वातावरणात रंग चढतोय। काही महिन्यांमध्येच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून त्यासाठी प्रत्येक पक्ष तयारीला लागलाय। आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या वॉर्डनुसार आढावा बैठका होत असून विरोधकांना चितपट करण्यासाठी गनिमी कावा रचला जातोय। या निवडणुकांमध्ये विरोधक सुद्धा तोडीस तोड असल्यानं आत्तापासूनच शिवसेना तयारीत असल्याचं चित्र आहे। कोणत्या जिल्हा परिषद वॉर्डमधून कोणाला उभं करायचं आणि विरोधकांना कसं आव्हान द्यायचं याचा प्लॅन आमदार महेंद्र थोरवे आढावा बैठकीतून मांडतायत। नुकत्याच सावेले जिल्हा परिषद वॉर्डच्या बैठकीत आमदार महेंद्र थोरवे यांनी सुदाम पवाळी यांची उमेदवारी जाहीर केली। सुदाम पवाळी यांनी व्हॉट्सॲप स्टेटस टाकून शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार मानलेत। सुदाम पवाळी यांनी शिवसेना ठाकरे गटातून आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिंदे गटात प्रवेश केला होता। ठाकरे गटात असणारी नाराजगी आणि डावललं जाणारं राजकारण त्यांनी समोर आणलं होतं। त्यानंतर ठाकरे गटाला चॅलेंज करत सावेले जिल्हा परिषद वॉर्डमधून महेंद्र थोरवे यांनाच विधानसभेला लीड देणार अशी घोषणा सुदाम पवाळी यांनी केली होती। सुदाम पवाळी यांचं नेतृत्व आणि स्थानिक पातळीवर असणारे राजकीय संबंध विरोधकांना मोठं आव्हान ठरणार आहेत। त्यामुळे सावेले जिल्हा परिषद वॉर्डमधून आणि शिंदे गटामधून सुदाम पवाळी हे विरोधकांची पळताभुई थोडी करताना दिसतील यात मात्र शंका नाही। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा। कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।